शिवसेनेचा एकही आमदार त्या संदर्भात सभागृहात बोलताना दिसला नाही। मग आम्ही काय बोललो आज? आम्ही तेच बोललो ना, शिवसेनेचा नारा 7/12 कोरा आणि या ठिकाणी 7/12 कोरा करावा हीच मागणी आम्ही त्या ठिकाणी केली। शेतकऱ्याला कर्जमुक्ती करावी अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी केली। खरं तर काही अंशी आमचे मतभेद याच्यासाठी आहेत की या ठिकाणी सांगितलं की शेतकऱ्याला माफी कशाला करता? तो काय गुन्हेगार आहे, खुनी आहे, दरोडे टाकणारा शेतकरी? त्यामुळं माफी नाही, शेतकऱ्याला मुक्ती, या ठिकाणी कर्जमुक्ती दिली पाहिजे, ही भूमिका मी त्या ठिकाणी मांडली। आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे की मी भूमिका घेतली की एक शेर मी सांगितला की सूखे होठों पर मीठी बातें होती है और प्यास बुझाने के बाद लफ्ज और इंसान बदल जाता है। म्हणजे निवडणुकीच्या पूर्वी गोड बोलता येतं आणि निवडणुकीनंतर जेव्हा तुम्ही तृप्त झालात तेव्हा लफ्जी बदल जाते और इंसानही बदल जाता है। म्हणजे भाजपचे नेते बदललेत। तुम्हाला काय अर्थ घ्यायचं तर घ्या, परंतु निश्चितपणे तो माझा ते खोटं करून दाखवा तुम्ही, असं मी त्यांना म्हटलो। आता कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शिवसेना विरोधकांना साथ देणार आहे आणि याच मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी सुद्धा मुख्यमंत्र्यांशी बोलावं आणि सरकारला कर्जमुक्ती करण्यास भाग पडावं अशी भूमिका आता शिवसेनेतर्फे घेतली जाणार आहे। दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।